काय जास्त सोपे आहे, तीव्र चढ असलेल्या पायऱ्या चढणे की हलका चढ असलेल्या पायऱ्या चढणे? एखादं जड खोकं तुम्ही हाताने उचलाल की तिरक्या फळीवर ढकलत चढवाल? आपण चढ किंवा उतरण याविषयी बोलतो आहोत. हे एक प्रकारचे साधे यंत्र आहे. यामध्ये कोणतेही हलणारे भाग नसतात. उतरण म्हणजे तिरका सपाट पृष्ठभाग. उतरण हे बहुधा सर्वात प्रथम वापरले गेलेले साधे यंत्र असावे. पूर्वीच्या गुहेत राहणाऱ्या लोकांना टेकडीवर जड शिळा खांद्यावरून नेण्यापेक्षा त्या ढकलत नेणे अधिक सोपे वाटले असणार. मध्य प्रदेशातील भोजपूर येथील या प्राचीन देवळामध्ये डाव्या बाजूला उतार आहे. असं मानतात की जड दगड देवळाच्या कळसापर्यंत नेण्यासाठी हा उतार वापरला होता. या प्लास्टिक डब्यात काही पेन्सिल्स ठेवूया. मी हा डबा उचलून या पुस्तकांच्या गठ्ठ्यावर ठेवू शकतो. मी उचलून ठेवण्याऐवजी या पुस्तकावरून ढकलत डबा गठ्ठ्यावर ठेवू शकतो. यावेळी हे ढकलण्यासाठी मला कमी ताकद किंवा बल लावावे लागले. पण मी हे सिद्ध कसे करू? आपण एका पट्टीला रबर बँड अडकवून या दोन्ही परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सापेक्ष बलाची माहिती घेऊ. जेवढं जास्त बल तेवढं जास्त रबर बँड खेचलं जाईल. जेव्हा मी दोऱ्याच्या साहाय्याने प्लॅस्टिकचा डबा उचलेन तेव्हा हे पट्टीवरील 2 सेंटीमीटरच्या खुणेपर्यंत ताणले जाईल. जेव्हा मी हे पुस्तकावरून सरकवत जाईन तेव्हा ते पट्टीवरील या 5च्या खुणेपर्यंत म्हणजे कमी ताणले जाईल. यावरून आपण असे म्हणू शकतो की पुस्तकावरून सरकवताना लागलेले बल डबा सरळ वर उचलण्यासाठी लागणाऱ्या बलापेक्षा खूपच कमी आहे. उतरण म्हणजेच तिरपी फळी या साध्या यांत्रिक रचनेमुळे आपण कमी बलामध्ये जड वस्तू हलवू शकतो. या रचनेमध्ये बल किती पट वाढते ते 2 गोष्टींवर अवलंबून आहे. 1. उतरणीची अथवा फळीची उंची. 2. फळीची लांबी. फळीच्या उंचीच्या तुलनेत तिच्या लांबीमुळे तिला विशिष्ट उतार किंवा चढाव आणि कोन मिळतो. फळीचा उतार कोणत्याही कोनात असू शकतो. काही उतार किंवा चढाव सौम्य तर काही तीव्र असतात. हा सौम्य उतार आहे तर हा तीव्र उतार आहे. उतरणीवर पुस्तक. हीच कृती तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्याऐवजी पुस्तक घेऊनही करू शकता. उचलून ठेवण्याऐवजी पुस्तक सरकवून गठ्ठ्यावर ठेवायला कमी बल लागते. उतरण या यंत्र रचनेत गुरुत्व बलाचा वापर होतो. गुरुत्व बलामुळे पृथ्वीवरील वस्तू जागेवर राहतात. जेव्हा आपण उतरणीच्या चढावरून एखादी वस्तू ढकलत असतो तेव्हा गुरुत्व बलामुळे वस्तूच्या वजनाला उतरणीचा आधार मिळतो. म्हणजेच हे पूर्ण वजन आपल्याला उचलावे लागत नसल्याने आपले काम सोपे होते. उतरणी आपले सगळेच काम पूर्ण करत नाहीत. त्या फक्त आपले काम सोपे करतात. हा मनुष्य शिडीवर चढतो. हे खालच्या जागेपासून वरच्या जागेपर्यंतचे सगळ्यात कमी अंतर आहे. पण चढणाऱ्याला वर पोचायला खूप जास्त बल लावायला पाहिजे. जिना ही एक उतरणच आहे. जिना चढणे हे शिडीवर चढण्यापेक्षा सोपे आहे. पण चढणाऱ्याला जास्त अंतर कापावे लागते. जिन्यामध्ये प्रत्येक पायरी चढताना कमी बल लावावे लागते. उतरण
या साध्या यंत्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण खोडरबर, दोरा आणि काही नाणी वापरून बघू. हा दोरा आपण खोडरबर तसेच प्लॅस्टिकच्या डब्याला बांधू. पुस्तकांच्या गठ्ठ्यावर हे डस्टर ठेवू. आता आपण एक एक करून नाणी टाकत जाऊ. त्यामुळे आपल्याला खोडरबर वर उचलून नेता येईल. खोडरबर पूर्णपणे वर नेण्यासाठी आपल्याला 9 नाणी लागली. आता या पुठ्ठ्याचा त्रिकोणी डस्टर शेजारी ठेवून हीच कृती पुन्हा करून बघू. आता खोडरबर वर न्यायला आपल्याला फक्त 5 नाणी लागली. 3ही वेळा एकाच मापाचे कार्य केले गेले. खोडरबर एकाच समान पातळीला वर उचलले गेले. परंतु कमी नाण्यांमध्ये खोडरबराने जास्त अंतर कापले. टेकड्यांच्या रूपात निसर्गाने आपल्याला अनेक उतरणी दिल्या आहेत. माणसांनी बनवलेल्या उतरणी आपल्याला जवळजवळ सगळीकडे आढळू शकतात. रॅम्प्स, घसरगुंड्या, एस्केलेटर्स आणि जिने हे उतरणीची उत्तम उदाहरणे आहेत. तुम्ही कुठेही जाल तेव्हा तुमच्या आजूबाजूला आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उतरणींकडे आवर्जून लक्ष द्या. वयस्कर आणि विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांना त्यांच्या ठिकाणी पोचता यावे यासाठी विशेष रॅम्प्स बनवले जातात. ट्रकमध्ये जड वस्तू किंवा जड फर्निचर चढवण्यासाठी उतरत्या फळीचा वापर केला जातो. बांधकाम व्यावसायिक इमारतींचे बांधकाम करताना उतरणी तयार करतात. ते पर्वताभोवती रस्ते बनवतात. ते रस्त्याला थोडासा उतार देतात, जो दुसरं तिसरं काही नसून उतरणच असते. जर त्यांनी उतरणीचा उपयोग केला नाही तर रस्ता सरळ वर जाईल आणि त्यावरून जाणे कार आणि ट्रक्स यांना अवघड होईल. हा ट्रक उतरणीचा वापर करून वाळू खाली उतरवेल. उतरणीशिवाय इतक्या सहजपणे आणि पटकन वाळूच्या ट्रकमधील वाळू रस्त्यावर उतरवणे अवघड आहे. तुम्ही जेव्हा टेकडीच्या उतारावर तुमची बाईक चालवता तेव्हा तुम्ही उतरणीचा वापर करता. कार किंवा मोटरसायकलच्या सर्व्हिस स्टेशनवर अशा उतरणी तुम्ही पाहिल्या असतील. आपण वस्तू उचलण्यासाठी उतरणींचा वापर केलेला बघितलाय. आपल्याला वस्तू खाली उतरवण्यासाठी त्यांचा वापर करता येईल का? उपयोग होईल का? विचार करा. आपण काय शिकलो? तुलनेने मोठ्या अंतरासाठी थोडे बल लावून जड वस्तू उंच ठेवण्यासाठी किंवा खाली ठेवण्यासाठी उतरण या साध्या यंत्राचा वापर केला जातो. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात उतरणीच्या उपयोगाची उदाहरणे बघितली. उदाहरणार्थ जिना, एस्केलेटर, घाटातील रस्ते इत्यादी. तुमच्या आजूबाजूला आढळणारी अजून काही उदाहरणे ज्यामध्ये उतरणीचा वापर केला जातो ती शोधा. स्वाध्याय: उतरण म्हणजे काय? जिथे उतरणीचा वापर केला जातो अशी तुमच्या आजूबाजूची 5 उदाहरणे लिहा.